भारतीय रेल्वेची नॉन एसी दुमजली ट्रेन फक्त आणि फक्त 45 रुपये। आमच्या तळ कोकणात देखील अशी ट्रेन सोडली असती। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण लय मजा आली असती। बघा गर्दी किती झाली होती। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो आपल्या #वॅकेशन एप्रिलच्या एका नवीन एपिसोडमध्ये। मंडळी, भारतीय रेल्वेच्या एकूण 10 डबल डेकर ट्रेन चालतात एसी वाल्या, पण तुम्ही कधी नॉन एसी डबल डेकरने प्रवास केलाय? ज्यांनी केलाय त्याने नक्कीच कमेंट करा, आणि ज्यांनी नाही केलं असेल त्यांना मात्र आज माझ्यासोबत शेवटपर्यंत प्रवास करायचा आहे। सध्या मी आहे गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातल्या वलसाड रेल्वे स्टेशनवरून, कारण येथूनच पहाटे 4:40 ट्रेन रवाना होते मुंबई सेंट्रलसाठी। 09024 वलसाड मुंबई सेंट्रल पॅसेंजर, जी भारतीय रेल्वेची दुमजली नॉन एसी डबल डेकर ट्रेन। तर ही नॉन एसी डबल डेकरचे तिकीट भाडे इतरांपेक्षा कमी की जास्त, सोबत प्रवाशांना आतमध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत, कोणत्या रूटवर चालवले जातात, एकूण किती अंतर, संपूर्ण तुम्हाला माहितीसह प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण त्याआधी जे कोणी व्हिडिओ पाहतायत वलसाड, नवसारी, पुढे मग सुरत, वापी, त्यांनी यार नक्कीच कमेंट करा #आम्ही वलसाडकर। करंट टायमिंग पहाटेचे 3:49। पश्चिम रेल्वेचा वलसाड रेल्वे स्टेशन, स्टेट गुजरात। आणि काय स्टेशन आहे बघा, एकदम बाहेरून भलं मोठं आणि चकाचक। त्या साईडला संपूर्ण पार्किंग सुविधा, तर इकडे तिकीट काउंटर। ट्रेन यायला अजून खूप उशीर आहे, मस्तपैकी गरमागरम एक चहा पिऊन घेऊ। या वलसाड रेल्वे स्टेशन बद्दल बोलायचं झाले तर स्टेशन कोड तो BL। एकूण 4 ते 5 फ्लॅट आहेत, आणि माझ्या साईडला पाहू शकता फ्लॅट क्रमांक 3 नंबरला आली आहे बिकानेर दादर रणकपूर एक्सप्रेस। ठीक 4:08 ट्रेन लागलेली आहे फ्लॅट क्रमांक 1 नंबरला वलसाडच्या। अँड येस, भारतीय रेल्वेची नॉन एसी दुमजली ट्रेन। वा 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 भाई, नाद खरा। या दुमजली नॉन एसी डबल डेकरचा रूट बघा कोणता आहे, वलसाड मुंबई सेंट्रल। ट्रेन नंबर 09024। अजून तरी ट्रेन मध्ये कोणीच नाही, आपणच आहोत यांचे पहिले प्रवासी। क्या बात आहे। ट्रेन तर नुकतीच आणली आहे चकाचक आणि एकदम क्लीन करून। तर 2 डेकची ट्रेन आहे, लोअर डेक, अप्पर डेक आणि एक छोटासा मिडल डेक। तर आधी कोणता डेक बघूया, लोअर की अप्पर? लोअर की अप्पर? आपण आधी खालून वरती जाऊया, कारण वरून माणूस खाली धपना पडतो। चला, तर असा काही हा लोअर डेक आहे, आणि ह्यांची सिटिंग पोझिशन बघा, प्लस कॅपॅसिटी। डावीकडे सिंगल सीट, उजवीकडे मोठमोठ्या सीट, म्हणजे ॲट अ टाइम 4 ते 5 जण आरामात बसू शकतात। सोबत पॅसेंजरांना सामान लटकण्यासाठी ही जागा, पंखे दिले आहेत, 3 पंखे आहेत, 2 मोठे, 1 छोटावाला। आणि लगेज ठेवण्यासाठी बघा प्रत्येक सीटच्या वरती ही स्पेस दिली आहे, 1 2 3 4 5। खाली पण ठेवू शकता, नाही असं नाही। आता जाऊ वरच्या डेकला, म्हणजेच अप्पर डेक। थोडा वेगळा आहे लोअर डेकपेक्षा। 3x2चा कॉम्बिनेशन। इथे सिंगल सीट असं काही नाही, इथं 3 जण, या ठिकाणी 2 जण। पण विंडो मात्र यांच्या एकदम भारी आहेत, फर्स्ट क्लास। आणि मला आवडली ती एकदम छोटीशी सिंगल सीट, आणि आपलं एक छोटासा मिडल डेक। मिडल डेक छोटासा आहे, म्हणजे 10 ते 12 प्रवासी बसू शकतात। एकंदरीत संपूर्ण डब्याची प्रवासी क्षमता 1 ते 136। आणि स्टँडिंग बद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण कोचमध्ये 160 प्रवासी प्रवास करू शकतात। लोअर डेकच्या दिशेने जाताना 100% चान्स आहेत इथे डोकं आपटतं, पण ह्या लोकांनी बघा एकदम नरम गादी बसवून ठेवली आहे। डोकं जरी आपटलं तर काही होणार नाही। वलसाड ते मुंबई सेंट्रल एकूण अंतरच आहे 195 किलोमीटर, आणि यासाठी तिकीट भाडे किती लागले असेल बरं? तुम्ही अंदाज मला। 150 रुपये, 100 रुपये, 80 रुपये। तर इतकं भाडं नसून फक्त आणि फक्त 45 रुपये। खोटं वाटतंय? बघा
वलसाड मुंबई सेंट्रल तिकीट भाडे 45 रुपये. आता तुम्ही विचार करत असाल की या दुमजली ट्रेनचे तिकीट भाडे इतके कमी कसे. तर ही जी ट्रेन आहे 09024 वलसाड मुंबई सेंट्रल किंवा मुंबई सेंट्रल वलसाड संपूर्ण पॅसेंजर ट्रेन म्हणून चालवली जाते. एकूण 14 ते 15 डबल डेकचे कोच, फक्त 2 ते 3 डबे सोडले तर प्रथम श्रेणीचे कोच. अर्थातच फर्स्ट क्लास. तुमच्याकडे फर्स्ट क्लासचा पास किंवा तिकीट असेल तर तुम्ही त्या 3 डब्यामधून प्रवास करू शकता. आणि ज्यांच्याकडे जनरल असेल तिकीट तर त्यांसाठी डबल डेक. विचार करतोय कुठं बसू, लोअरला, अप्परला की मधल्या डेकला. कारण आता तरी ट्रेन पूर्णपणे रिकामी दिसते, पण एकदाची ट्रेन क्रॉस होऊन दे वापी, पुढे मग डहाणू रोड, पालघर आणि विरार. एकदाच विरार आलं विषय संपला. ऑन टाइम आपली ट्रेन रवाना होती आहे 4:40 गुजरात राज्यातील वलसाड रेल्वे स्टेशनवरून. तर मस्तपैकी लोअर डेकला बसलोय. डिपार्चर घेऊ लोअर डेकचा आणि पुढील कोणतं स्टेशन येईल त्याचा आपण अरायवल घेऊ अप्पर डेकमधून. प्लॅटफॉर्म बघा, एकदम आपल्या विंडोच्या समांतर दिशेमध्ये आलाय. वलसाड, टाटा वलसाड, आवजो. तर अशा प्रकारे आपल्या झाली आहे मुंबईच्या प्रवासाला सुरुवात. गणरायाचं नामस्मरण करून आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. 10 किलोमीटरचा टप्पा पार करत ठीक 4:57 पोहोचतो आपण पारडी रेल्वे स्टेशनला. आणि स्टेशन बघा पूर्ण रिकामी, कोणच नाही. या ट्रेन बद्दल बोलायचे झाले तर वलसाड पासून मुंबईसाठी हिचा ट्रेन क्रमांक होतो 09024 आणि मुंबई सेंट्रल पासून वलसाड साठी होतो 09023. आणि एकूण 20 थांबे घेत 154 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला लागतात 4 तास 40 मिनिटे. तर जी मी स्टेशन दाखवतोय त्या सर्व स्टेशनला या ट्रेनचा थांबा आहे टिल विरार पर्यंत. उदवाडाच्या फ्लॅट क्रमांक 3 नंबरला आपली ट्रेन आली आहे आणि प्रवासी वर्ग देखील येतोय. ह्या ट्रेनचा हाच मोठा इश्यू आहे, कारण जो ट्रेन पास होते मुंबई सेंट्रलसाठी किंवा येताना वलसाडसाठी नाही म्हटलं तरी 10 प्रीमियम ट्रेन या ट्रेनला ओव्हरटेक करून पुढे जातात. टायमिंगबद्दल बोलायचे झाले तर या ट्रेनचा टायमिंग आहे वलसाड रेल्वे स्टेशनवरून ठीक पहाटे 4:40 जी तुम्हाला सकाळी 9:20 सोडते मुंबई सेंट्रलला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6:10 रवाना होते मुंबई सेंट्रलवरून जी रात्री 11:05 सोडते वलसाडला. आणि तिकीट भाडे किती? फक्त आणि फक्त 45 रुपये. अजून तरी बाहेर पूर्णपणे काळोख आहे. मला वाटतं डहाणू रोड त्याच्या अलीकडे उमरगामला आपण आलो तेव्हा अजून कुठेतरी उजळलेलं दिसेल. तोपर्यंत तुमच्यासोबत मी माहिती शेअर करतोय आणि ही माहिती जर तुम्हाला फायदेशीर ठरत असेल तर नक्की नोट डाऊन करा, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आवर्जून करा.
ठीक 5:30 वाजता आपली गाडी पोचते वापी रेल्वे स्टेशन, द केमिकल सिटी ऑफ गुजरात स्टेट. स्वागत आहे वापी रेल्वे स्टेशन. स्टेशन कोड झाला सेम VAPI. वापी हा तालुका लागतो वलसाड जिल्ह्याचा आणि वापी गुजरात महाराष्ट्राची बॉर्डर आणि वलसाड या 2 ठिकाणाच्या मध्यस्थी आहे. वापीवरून मुंबईच्या दिशेने जाताना किंवा सुरत, अहमदाबाद तर केमिकलच्या कंपन्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील आणि केमिकलची जी काही दुर्गंधी आहे प्रत्यक्षात नाकातले केस जळून टाकेल. आणि वलसाड आल्यावर आपली गाडी बघा हळूहळू आता पॅक होते. चला चला सुटली ट्रेन, आपली सुटली. तर तुमच्यापैकी कोण आहे की नाही वापीचे, नक्कीच कमेंट करा. #आमची वापी. या ट्रेनमध्ये वॉशरूम देखील आहेत, सगळे इंडियन स्टाईल. प्रत्येक कोचमध्ये समोर समोर असतात इंडियन, वेस्टर्न. या साईडला इंडियन आहे, पण इकडे मात्र तसं काही नसून बसण्यासाठी मस्त जागा बनवली आहे बघा. भारी आहे ना. स्टँडिंगला माणूस राहू शकतो. इकडं ट्रेन फुल झाली किंवा चादर टाकून, पेपर टाकून आरामात बसून द्यायचं. इमर्जन्सीसाठी फायर एक्सटिंग्विशर, डस्टबिन देखील आहे आणि हा वॉश बेसिन. पाणी आहे का बघूया. हाय हाय. नॉन स्टॉप आपली ट्रेन कंटिन्यू रन होती आहे. प्रत्येक ठिकाणी 1-1 मिनिट स्टॉप. करण रेल्वे स्टेशन करंबेळी आणि बाजूला हायवे राष्ट्रीय महामार्ग 48. ही डबल डेकर नॉन AC दुमजली ट्रेन. IC ब्रेक आहेत आणि ज्या चालतात AC वाल्या इतर ठिकाणी पिवळ्या आणि लाल कलरमध्ये त्या LHB रेकमध्ये चालवतात. त्या LHB वाल्या डबल डेकर. दुमजली ट्रेनमधून प्रवास करत असेल तर सजेशन असं आहे की लोअर डेकमधून करा, लय मजा येते. प्रत्येक प्लॅटफॉर्मची पॅरलल, रेल्वे ट्रॅक, काय काय पडलंय, काय काय आहे की नाही, सर्व काय तुम्हाला दिसून जाईल. सकाळी 6:08 पोहोचलो आपण उमरगाम रोड या रेल्वे स्टेशनला. उमरगाम रोड रेल्वे स्टेशन गुजरात पासून जायचं असेल मुंबई, महाराष्ट्र, पालघर, ठाणे तर सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन, कारण यापुढे लागणार घोलवड. ऑब्व्हियसली येतो महाराष्ट्रामध्ये. एक असं रेल्वे स्टेशन जे 2 राज्यांमध्ये येतं, ऑब्व्हियसली महाराष्ट्र आणि गुजरात. म्हणजे तिकीट काढायची असेल तर महाराष्ट्रामध्ये आणि प्रवास करत असेल ट्रेनमधून तर गुजरातमध्ये जावं लागेल. असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे नक्कीच कमेंट करा. वाटलं हिंट देतो. नंदुरबार जिल्हा. आतापर्यंत आपल्या ट्रेनला जास्त गर्दी नव्हती, परंतु इथून पुढे हलता कामाने सीट होऊन कारण डहाणूपासून जी गर्दी होईल सुरुवात तिथे डहाणू, पालघर, केलवे रोड, विरार. आणि या ट्रेनचा हाच मोठा फायदा आहे, जो रोजचा कर्मचारी वर्ग आहे त्याच्यासाठी ही ट्रेन खूप फायदेशीर आहे. जे आपले नागरिक राहतात डहाणू म्हणा किंवा अलीकडे उमरगाव, इथून सुद्धा लोक जातात कामाला थेट मुंबई साईडला.
आपल्या आजच्या प्रवासामध्ये जो लोको लागला आहे WAP4 WAP4 वलसाड इलेक्ट्रिक लोको शेड. वलसाड मुंबई सेंट्रल 2 मजली ट्रेनची जी स्पीड आहे ती ॲव्हरेज स्पीडच किती 45-50 km/h आणि मॅक्झिमम परमिशिबल 110 km/h. डहाणू रोड मुंबई लोकलचं गुजरातच्या दिशेने येताना पश्चिम रेल्वेचे सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचं रेल्वे स्टेशन मुंबई लोकलसाठी स्पेशली डहाणू रोड. समोर आली आहे चर्चगेट डहाणू लोकल. दिसली का? पश्चिम रेल्वेची डहाणू लोकल. लय मोठा पंगा झाला आहे. मोठी भांडणं होत आहेत. रेग्युलर प्रवासी याचे पास करून प्रवास करतात त्यांना बसायलाच नाही मिळालं. त्यामुळे भांडणं सुरू आहे पॅसेंजरसोबत. बोईसरला आपली गाडी लागते. इथंच बहुतेक पॅक होईल गाडी आपली. भारी वाटतं ना असं लोअर डेकमधून प्रवाशांची गर्दी बघायला. किती गर्दी होती बघा. आणि लोक बघा पटपट पटपट पट चालली सगळी. अरे अर्धे डबे बाहेरच गेले. पालघरला पोचण्याचा टायमिंग सकाळी 7:28 आणि पालघर देखील येतो कोकणच्या भागात. कोकणचाच भाग आहे पालघर जिल्हा. आणि कधी प्लॅन झाला तर नेक्स्ट टाइम नक्कीच येऊ ताजा मावळा खायला. पण त्याआधी मंदिर आहे इस्कॉन मिनी वृंदावन. इथून नेमकं किती अंतर आहे माहीत नाही. पण नेक्स्ट टाइम कधी आलो तर नक्की आवर्जून भेट देऊ. तुमच्यापैकी कोण असतील पालघरचे नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं पालघर. विरार समोर डहाणू विरार लाईन आणि पलीकडे चर्चगेट. ही बघा विरारची गर्दी. ॲक्च्युली प्लॅटफॉर्म पलीकडे आहे आपले अपोजिट. आणि इकडं पण लोक सुद्धा उभे आहेत बघा. विरारपर्यंत ट्रेनने सर्व स्टॉप घेतले. आता यापुढे बोरिवली, दादर आणि आपला लास्ट स्टॉप मुंबई सेंट्रल. बघा गर्दी किती झाली होती. माझं डोकं गेलंय बॅगेमध्ये. हटेगा तभी ऊपर.
बोरीवली. सकाळचे 9:03 झाले आणि आपण पोचलो मुंबईच्या मायानगरीमधील अत्यंत महत्त्वाचं ठिकाण, वन ऑफ द बिझी स्टेशन मानलं जाणारं आपलं दादर. 50% ट्रेन रिकामी झाली होती बोरिवलीला आणि दादरला 80% ट्रेन रिकामी. बघा माझ्या मागे कोणीच नाही आणि आपली ट्रेन आली आहे फ्लॅट क्रमांक 5 नंबरला. विरारसाठी ट्रेन सुटतात स्पेशली दादरवरून. एक काम करूया, वर जाऊया अप्पर डेकला आणि या पुढची रेल फेडिंग अप्पर डेकने करू. कोण कोण राहणारे आहेत दादरचे नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं दादर. काही म्हणा ट्रेन भाई एक नंबर आहे, आवडली मला. काश आमच्या तळ कोकणात देखील अशी ट्रेन सोडली असती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण लय मजा आली असती. आणि डबल डेकर ट्रेन ट्रायल रन झाला आहे. आधी होती AC डबल डेकर, पण ती काही कारणामुळे बंदच केली. ही जर चालू केली तर खूप चांगलं राहील, स्पेशली जनरल प्रवास म्हणून. काय म्हणता कोकणवासियांनो, चालू केली पाहिजे की नाही आपल्या कोकणात अशी नॉन AC दुमजली रेल्वे? नक्कीच कमेंट करा. पॉसिबल तर नाही, कारण ही रेल्वे ऑपरेट केली जाते वेस्टर्न रेल्वे यांच्यातर्फे. अजून अशी ट्रेन होती फ्लाइंग राणी जी चालते मुंबई ते सुरत, सुरत ते मुंबई, पण ती आता अपग्रेड केली ICF to LHB. तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले ओठी, सूर बारावले, तुझे नाम आले ओठी, नको जार चिपविना. ऑन टाइम 9:17 आपण पोचतोय मुंबई सेंट्रल. स्टेशन कोड MMCT, फ्लॅट क्रमांक 5 नंबरला. ठीक पहाटे 4:40 केली होती आपल्या प्रवासाला सुरुवात. वाजले 9:17, म्हणजे 195 किलोमीटरचा आपण प्रवास केला वलसाड ते मुंबई सेंट्रल 4 तास 40 मिनिटांमध्ये. वा. ही ट्रेन झाला तर नंतर सायडिंगला आणि मग दुपारी 4 काय 4:15 लागते फ्लॅट क्रमांक 4 नंबरला. येताना 5 नंबरला आणि जाताना 4 नंबरला. तर मंडळी, तुम्हाला वलसाड मुंबई सेंट्रल अशा भारतीय रेल्वेच्या दुमजली ट्रेनचा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला कोणी भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.